नमस्कार मित्रांनो, आज आपण पार्ट 2 बघणार आहोत। पार्ट 1 मध्ये आपण 2 to 10 पर्यंतच्या टेबलची शॉर्ट ट्रिक्स आपण बघितल्या। ते टेबल तुमचे पार्ट असतील तर काही प्रॉब्लेम नाही, ते तुम्ही ट्रिक्सने सुद्धा समजून घेऊ शकतात। पार्ट 2 बघण्या अगोदर तुम्ही पार्ट 1 बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघायला अंडरस्टँड करायला खूप सोपा जाईल। तर यात आपण एकच ट्रिक बघणार आहे, जी की त्या ट्रिकने तुम्ही कुठल्याही नंबरचा टेबल क्रिएट करू शकतात। 1 ते 1000 पर्यंतचे टेबल तुम्ही एका सिंपल ट्रिकने तयार करू शकतात, फक्त तेही 2 सेकंदात। मित्रांनो, व्हिडिओ एंड पर्यंत बघा। व्हिडिओ तुम्ही मध्ये स्किप केला तर नुकसान तुमचंच होणार आहे। तर नेमकी ट्रिक काय ते आपण जाणून घेऊ। चला तर मग आता बघूया आपण 23 चा टेबल। तो टेबल कसा क्रिएट करायचा। 23 ओके। 2 चा टेबल प्रत्येकाचा पार्ट आहे, 3 चा टेबल सुद्धा पार्ट आहे। ओके, 2 च्या टेबलची ट्रिक, 3 च्या टेबलची ट्रिक हे पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेली आहे, शॉर्ट ट्रिक। तीच यूज करून आपण सर्वात पहिले 2 चा टेबल राईट करून घेऊ। 2 चा टेबल काय आहे? 2 4 6 8 0। ओके, हेच ॲज इट इज असं राईट करायचं आहे। 2 4 6 8 0। ओके, इथं 0 0 0 0, देन 1 1 1 1 1, लास्टला 2। ओके, 2 चा टेबल आपण राईट केला। आता 3 चा टेबल मी कसा लिहिते तो तुम्ही बघा। थोडं इथं डिस्टन्स ठेवा। ओके, 3 6 9 12 15 18 21 24 27, लास्ट 30। हा झाला तुमचा 3 चा टेबल, हा तुमचा 2 चा टेबल। 23 चा टेबल आपल्याला तयार करायचा आहे, त्याच्यासाठी आपण पहिले लिहिलं 2 चा पाडा, त्यानंतर 3 चा पाडा। तर तुम्ही हे जे मी डिस्टन्स इथे ठेवलाय त्यात तुम्ही एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, आपल्याला अंडरस्टँड होण्याकरता। ओके, आणि इथं आपल्याला प्लस साइन घ्यायचा आहे, प्लस प्लस प्लस। ओके, त्यानंतर इथं आपण राईट करूया 23 चा टेबल। नेमकी ट्रिक काय आहे ती आता खरी सुरुवात। ओके, तर इथं आपण लिहून घेऊ 2 + 0, म्हणजे या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे। 2 + 0 2, 3 ॲज इट इज येईल। ह्या लाईनच्या साईडला असलेले डिजिट म्हणजे लास्ट डिजिट ॲज इट इज आपल्याला लिहायचे। ठीक आहे, तर 4 + 0 4, 6 ॲज इट इज मीन्स लास्ट डिजिट आपण ॲज इट इज लिहितोय। 6 + 0 6, 9 as it is। okay, 8 + 1 9, 2 as it is। okay, 10 + 1 11, 5 as it is। 12 + 1 13, 8 as it is। 14 + 2 16, 1 as it is। 16 + 2 18, 4 as it is। 18 + 2 20, 7 as it is। 20 + 3 23, 0 as it is। हा बघा तुमचा 23 चा टेबल तयार झालेला आहे। किती सोपी पद्धत आहे। लास्ट डिजिट तुम्हाला फक्त ॲज इट इज लिहायचे आहेत, पुढच्या यांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे। तुम्हाला ही ट्रिक समजली? अजून आपण एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला ही ट्रिक परत समजवते। ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तुम्ही एकदा क्रॉस चेक करून बघू शकता की 23 चा टेबल राईट आहे की नाही। कॅल्क्युलेटर यूज करून करा, किंवा तुम्हाला ही ट्रिक माहीत असेल तर तुम्हीही सुद्धा स्वतः करून बघा, ट्राय। फ्रेंड्स, आपण 23 चा टेबल बघितला। आता आपण 2 डिजिट म्हणजे 99 याचा आपण टेबल क्रिएट करून बघू। तर 99 चा टेबल कसा क्रिएट करायचा।
सिंपल 9चा टेबल तुम्हाला या साईडला लिहायचा आहे, ह्या 9चा टेबल या साईडला लिहायचा. तर राईट करा बरं. 9च्या टेबलची ट्रिक तुम्हाला सोपी मी सांगितली आहे पार्ट 1 मध्ये. ठीक आहे, त्या पद्धतीनेच आपण 9चा टेबल क्रिएट करू. तर स्टार्टिंगला लिहू आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, इथून 9 to 0 रिव्हर्स लिहू. 8 7 6 5 4 3 2 1 and 0. हा झाला तुमचा 9चा टेबल. किती सोपी ट्रिक आहे ती पार्ट 1 मध्ये मी एक्सप्लेन केली आहे. तुम्हाला माहित नसेल तर पार्ट 1 तुम्ही पहिले बघा, त्यानंतर पार्ट 2 बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड होईल टेबलच्या ट्रिक्स. ओके, परत आपल्याला इथं सुद्धा 9चा टेबल राईट करायचा आहे. तर मी थोडं इथं डिस्टन्स ठेवते. ओके, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं रिव्हर्स लिहायचं आहे. 8 7 6 5 4 3 2 1 and 0. ओके, इथं आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी. ओके, तर हे ॲडचं साइन ॲडिशन आपल्याला या नंबर्सची करायची आहे. तर बघा मित्रांनो, 99चा टेबल किती सोप्या पद्धतीने आपण क्रिएट करणार आहोत. तर 99चा टेबल 9 plus 0 9 plus 0 9. ओके, 9 लास्ट डिजिट as it is. 18 plus 1 19. 8 as it is. 18 plus 1 19. आपण इथं लिहिला लास्ट डिजिट as it is. ओके, नेक्स्ट 27 plus 2 29. 7 as it is. 36 plus 3 39. 6 as it is. Okay, 45 plus 4 49. 5 as it is. 54 plus 5 59. 4 as it is. 63 plus 6 69. Okay, 3 as it is. 72 plus 7 79. 2 as it is. 81 plus 8 89. 1 as it is. 90 plus 9 99. 0 as it is. बघा मित्रांनो, 99चा टेबल किती सिंपल आणि इझी ट्रिकने तुमचा तयार झालेला आहे. ओके, तर हे आपण बघितलं 2 डिजिट नंबर असलेल्यांचे टेबल कसे क्रिएट केले. तर हीच ट्रिक यूज करून आपण 3 डिजिट असलेले नंबरचे टेबल सुद्धा क्रिएट करू शकतो, तेही अशा सोप्या पद्धतीने. एकदम क्विक ट्रिक आहे. 999चा टेबल आपण आता क्रिएट करून बघू बरं का ही ट्रिक त्यावर यूज होते की नाही. मित्रांनो, आताच आपण तयार केला 99चा टेबल. ठीक आहे, त्यावरून आपण 999चा टेबल कसा क्रिएट करायचा. ओके, 3 डिजिट संख्या आहे, 3 अंकी संख्या आहे, त्याचा टेबल आपण तीच सेम ट्रिक यूज करून कसा क्रिएट करायचा. तर बघा, 9चा टेबल आपल्याला तयार करायचा आहे, त्यानंतर 99चा टेबल क्रिएट करायचा आहे. तर 99चा तर आपण क्रिएट केला. ठीक आहे, आता 9चा आपल्याला सिंपल तसाच लिहून घ्यायचा. मी थोडं इथं डिस्टन्स ठेवते. 9च्या टेबलची अगदी सोपी ट्रिक. तर बघा, 0 to 9 पर्यंत आपल्याला पहिले राईट करायचं आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, तर इथं रिव्हर्स मध्ये लिहायचं आहे 9 to 0. ओके, 9 8 7 6 5 4 3 2 1 and 0. मी थोडंसं इथं डिस्टन्स ठेवलंय कारण की आपल्याला इथं लाईन ड्रॉ करायची आहे, आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी की कुठल्या नंबर्सची ॲडिशन करायची आहे आणि कुठल्या नंबर्सचं ॲज इट इज लिहायचं आहे. तर 99 प्लस
प्लस प्लस इथं आपण पहिले राईट करून घेऊ. खूप सोपी ट्रिक आहे. सेम ती एकच ट्रिक मी इथं यूज केलेली आहे. 99 प्लस 0 मीन्स 99 9 ॲज इट इज. ओके. 999. 198 प्लस 1 199. ओके. 8 ॲज इट इज. 297 plus 2 means 299. 7 as it is. Okay. 396 plus 3 399. 6 as it is. 495 plus 4 495 plus 4 means 499. 5 as it is. Okay friends. 594 प्लस 5 तर त्याचे ॲडिशन काय होते 599. 4 ॲज इट इज येईल. त्यानंतर 693 प्लस 6 मीन्स 699. 3 ॲज इट इज. ओके. 279 प्लस 7 299. 2 ॲज इट इज. ओके. 891 प्लस 8 मीन्स 899. 1 as it is. 990 plus 9 means 999. 0 as it is. 999 चा टेबल हा आपण 30 ट्रिक यूज करून तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा हा टेबल क्रॉस चेक करू शकतात की 999 चा टेबल हाच आहे का, ही ट्रिक यावर यूजफुल आहे का हे तुम्हाला समजून जाईल. क्रॉस चेक एकदा तुम्ही करून बघा. मित्रांनो, बघितली ना किती सोप्या पद्धतीने एकच सिंपल ट्रिक आपण यूज केली आणि 1 ते 1000 पर्यंतचे टेबल ह्या सिंपल ट्रिकमध्ये चुटकीमध्ये आपण सॉल्व केलेत. तर मित्रांनो, आवडली ना ट्रिक? किती सोपी ट्रिक आहे. एकच ट्रिक आहे ती तुम्ही कुठलाही टेबल नंबरचा टेबल तुम्ही त्या ट्रिक यूज करून करू शकता, तेही बिलकुल सेकंदात. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू.